घरोघरी मातीच्या चुली प्रेक्षकांनो मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता आपल्या समोर आलेला आहे। आतापर्यंत आपण इकडे पाहत आहोत की आता प्रत्येक वेळेला मात्र आता इकडे शर्वरी कुरघोडी करते आहे, शर्वरी या सगळ्यामधून वाचती आहे। पण या वेळेला मात्र आता सुमित्रा सुमित्रा मात्र आता कोणतीही गोष्ट ऐकून घेणार नाहीये, कारण स्वतः सुमित्रालाच मात्र आता एक मोठा जबरदस्त पुरावा सापडलेला आहे। हो प्रेक्षकांनो, सुमित्राच्या हातामध्ये असं काहीतरी लागले की ज्यामुळे ज्यामुळे मात्र आता इकडे शर्वरी दोषी आहे आणि शर्वरीनेच हा सगळा प्रकार केलाय हे सत्य मात्र आता तिच्या समोर आलेलं आहे। आणि याचमुळे मात्र आता चिडलेल्या सुमित्राने स्वतः या तिघींची मदत करत या तिघींच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहत आता मात्र शर्वरीला अडकवण्याचा साठी जो काही साम दाम दंडभेद प्रयत्न करण्याचं ठरवलंय त्यामध्ये या तिघींची साथ दिलेली आहे। हो प्रेक्षकांनो, नक्की आता काय घडलंय, सुमित्राला असं काय सापडलंय आणि सुमित्राला असं सापडल्यावरती सुद्धा आता या तिघींना तिने साथ देण्याचं का ठरवलंय, सगळं सगळं सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं। सगळ्यांच्या समोर आता इकडे अचानकपणे मेसेजेस नसल्या कारणाने या तिघी जणी खोट्या पडलेल्या आहेत आणि हे शर्वरीला पाहिजे असतं। राहुल आता म्हणायला लागतो, बरोबर आहे, म्हणजे आता तुम्हाला आम्ही या घरात राहावंसं वाटत नाहीये का? म्हणजे ह्या प्रॉपर्टीतला हिस्सा आम्ही घेऊ असं वाटत आहे का? शरू, मी तुला याच्या आधी सुद्धा आता सांगत होतो, काहीही झालं तरी सुद्धा या प्रॉपर्टीमध्ये मला आता काडी मात्र इंटरेस्ट नाहीये। आणि असं असताना तू म्हणत होतीस म्हणून फक्त मी इथे राहत होतो, पण आता नाही, मी माझा अपमान आणि माझ्या बायकोचा अपमान सुद्धा सहन करणार नाहीये। काहीही झालं तरी सुद्धा आता मी इथे राहणार नाहीये, मी इथून निघून जाणार आहे असं म्हटल्यावर ती शरू म्हणते, बरोबर आहे आई, मी सुद्धा तुला आता एक गोष्ट सांगते, या घरातल्या प्रॉपर्टीवरून असे जर का वाद होत असतील तर आम्हाला ही प्रॉपर्टी अजिबात नको आहे किंवा या प्रॉपर्टीतला हिस्सा सुद्धा अजिबात नको आहे असं म्हणत मात्र आता शरू या सगळ्यामध्ये नाटक करायला लागते। शर्वरीला या प्रॉपर्टीतला हिस्सा हवे, ही प्रॉपर्टी हवे, हडप करण्यासाठी सगळं सगळं हवे आहे। पण नाटक करत मात्र आता शर्वरी हे सगळं बोलत आहे की आई, या सगळ्यामध्ये असं का तुम्ही माझ्यासोबत वागताय किंवा या सगळ्यामध्ये आम्ही आता असं काही केलेलंच नाहीये, तरी सुद्धा मात्र आता आमच्या सोबत हे असं का घडतंय असं म्हणत शर्वरी नाटक करायला लागते। आणि त्यावरती मात्र आता इकडे सांगायला लागतो, तो म्हणजे ऋषिकेश, हे बघ शरू, या प्रॉपर्टीचा काहीच प्रश्न नाहीये, पण आता जे काही चाललंय त्याचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय गप्प बसायचं नाहीये। आणि त्यावरती मात्र आता इकडे लगेच सांगायला लागतो, तो म्हणजे स्वतः आता सौमित्र, की बरोबर आहे, हे सगळं ऐश्वर्यामुळे होतंय, नाहीतर जानकी बहिणी कधीच असा विचार करणार नाही किंवा कधी असं बोलणार पण नाहीये। ऐश्वर्या या घराच्या प्रॉपर्टीवरती आधीपासून आहे, हे सत्य आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आणि असं असताना जर का आता ऐश्वर्या जानकी बहिणीच्या मनामध्ये हे सगळं भरवत असेल तर जानकी बहिणी, तुला आता सावध राहण्याची गरज आहे, तू या सगळ्यामध्ये ऐश्वर्याच्या बोलण्यावरती येऊ नकोस असं म्हटल्यावरती शरू सांगायला लागते, मला माहितीये जानकी बहिणी कधीच असं काही करणार नाहीये किंवा प्रॉपर्टीची हाव तिला नाहीये, हे सगळं ऐश्वर्या, आणि मला जानकी बहिणीवरती पूर्ण विश्वास आहे। काहीही झालं तरी सुद्धा जानकी बहिणी कधीच असं काही करू शकणार नाहीये, या गोष्टीवरती माझा ठाम विश्वास आहे। पण माझा ऐश्वर्यावरती मात्र आता अजिबात विश्वास नाहीये। काहीही झालं तरी ऐश्वर्या या सगळ्यामध्ये हे करत आहे प्रॉपर्टीसाठी असं म्हटल्यावर जानकी म्हणते, खबरदार, ऐश्वर्यावरती कोणताही मात्र आता तुम्ही आरोप करू नका, ऐश्वर्या या सगळ्यामध्ये काही करत नाहीये, उगाच तिला बदनाम करू नका। हे सगळं सगळं जे काही आहे ना ते आता मी स्वतः पाहिलेलं आहे आणि म्हणून मी बोलते आहे असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे ती सांगायला लागते, वहिनी, म्हणजे आता मला तर असं वाटायला लागले की तुला पण या प्रॉपर्टीचा मोह आता आवरत नाहीये, मला आता छदाम सुद्धा मिळू द्यायचा नाहीये का तुला? जानकी विचार करते, नाही, हिच्या नादी बोलण्यामध्ये लागण्यामध्ये काही अर्थ नाहीये। काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता पुराव्याशिवाय काही बोलता येत नाहीये। आणि त्यानंतर मात्र आता इकडे ऐश्वर्या जानकी या दोघी जणी एकत्र आल्यात आणि त्या दोघी जणी आता मात्र चर्चा करायला लागल्यात की हे सगळं शक्य कसं आहे। आपण आता कितीही काही म्हटलो तरी सुद्धा या सगळ्यामध्ये पुरावे होते हे आपण पाहिलेलं आहे, मग अचानकपणे पुरावे गेले कुठे, काय कुठे, हा विचार मात्र आता त्या दोघी जणी करत आहेत। आणि त्याच वेळेला मात्र आता हे सगळं झाल्यावरती इकडे आता जानकी सांगते, नाही, आपल्याला काहीही करून दुसरा तिसरा कोणताही पुरावा आता गोळा करावा लागणारच आहे। दुसरा पुरावा मात्र आता आपल्या हातात आहे, तो म्हणजे नानांची मात्र आता डायरी, नानांची डायरी जोपर्यंत आपल्या हातात येत नाहीये तोपर्यंत मात्र आता आपण या सगळ्यामध्ये काहीच बोलू शकत नाही आहोत। नानांची डायरी आपण आता शोधायची आणि त्यानंतर नानांची डायरी कुठे शोधायची, काय शोधायची,
तर ती डायरी कुठे मिळणार, तर ती फक्त सुमित्राच्याच हातामध्ये, सुमित्राच्याच खोलीत आता भेटू शकते, हे सुद्धा या दोघींनी ठरवलेलं आहे. मग त्यानंतर मात्र आता सुमित्राला आपल्या प्लॅन मध्ये सामील करून घेण्यासाठी या दोघी जणी सुमित्राकडे आलेल्या आहेत, तिघी जणी. आणि त्यानंतर मात्र आता सुमित्राला जानकी सांगते, आई आतापर्यंत प्रत्येक वेळेला तुम्ही आठवा की मी कोणत्याही बाबतीमध्ये मात्र आता कधीही कधीही कुणावरती खोटे आरोप केलेत का, किंवा आतापर्यंत आपल्या घरामध्ये इतक्या साऱ्या घडामोडी घडल्या त्यावेळेला आणि त्याच वेळेला आता इकडे सुमित्रा विचार करायला लागते, नाही काहीही झालं तरी सुद्धा जानकी कोणत्याही बाबतीमध्ये कधीच असं काही चुकीचं म्हणजे आता कुणाच्याच बद्दल ती विचार करत नाहीये. मग हे सगळं कसं काय झालं, म्हणजे या सगळ्यामध्ये मात्र आता जानकी आत्ता असं का बोलते. आणि त्यावरती आता इकडे ऐश्वर्या सांगायला लागते, मला एक गोष्ट तुम्ही आता सांगा, माझ्यावरती विश्वास ठेवू नका, अवंतिकावरती विश्वास ठेवू नका, मी तर तुमच्या आता विश्वासाला कधीच पात्र ठरले नाहीये. पण जानकी वहिनी तर आता तुमच्या विश्वासाला प्रत्येक वेळेला पात्र ठरले आहेत ना. मग असं असताना तुम्ही आता एकदा त्यांच्यावरती विश्वास ठेवा असं म्हटल्यावरती सुमित्रा म्हणायला लागते, काय तुम्हाला म्हणायचे तरी काय, म्हणजे आता मी माझ्या लेकीच्या विरोधामध्ये तुमच्याकडे विश्वास ठेवू आणि आता तुमच्यावरती हे करू का. यावरती ऐश्वर्या सांगायला लागते, माझ्यावरती नाही, मी फक्त जानकी वहिनीवरती विश्वास ठेवा इतकंच म्हणत आहे. आणि तोपर्यंत इकडे आता राहुल म्हणतोय, काय गेम खेळलास. आणि त्यावरती ती सांगायला लागते, मग काय यांना काय वाटतं मी आता मूर्ख आहे का, आणि मी यांच्या बोलण्यामध्ये अशी येईन का, ते काही नाहीये. मी आता डाव केला होता, यांना असं वाटत होतं की मी आता म्हणजे झोपलेली आहे, माझे डोळे बंद आहेत, पण तसं काही नाहीये. मी ह्यांना करू दिलं, जे काही करायचं आहे ते करू दिलं, आणि त्यानंतर आज जो काही तमाशा केलाय ना तो त्याचमुळे घडलेला आहे असं म्हणत मात्र आता शर्वरीने मोठाच धमाका केला. इकडे आता अवंतिका सांगायला लागते, वहिनी नाही, आपण आता आपल्याकडे असलेला दुसरं महाअस्त्र समोर आणलं पाहिजे, आणि ते म्हणजे डायरी. आणि त्यावरती सुमित्रा मात्र तयार झालेली आहे, ठीक आहे तुम्ही जर का या सगळ्यामध्ये मात्र आता सगळ्यांच्या समक्ष खरं खोटं करत असाल तर मी तुमची साथ द्यायला तयार आहे, मी तुम्हाला मात्र काय मदत करू शकते. इकडे तोपर्यंत शर्वरी सांगते, हे बघ आई आणि तिन्ही भाऊ हे माझ्या बाजूने आहेत, आता इथे राहिल्या ह्या तिघी जणी, तर ह्या तिघींवरती कोण विश्वास ठेवणार. त्यातल्या त्यात जानकी बहिणीवरती एकाच वेळेला सगळेजण विश्वास ठेवू शकतात, पण आता अशी काहीतरी खेळी खेळायची आहे ना की या सगळ्यामध्ये जानकी बहिणीलाच खोट्यामध्ये पाडायचं आहे, जानकी बहिणी खोटारडी आहे हे सिद्ध करायचं आहे. आणि त्यावरती मात्र आता राहुल सांगायला लागतो, पण हे सगळं कसं करणार आहे, जानकी बहिणीला खोटं सिद्ध करणं हे काही सोपी गोष्ट नाहीये. यावरती ती म्हणते, सोपी नाहीये पण माझ्यासाठी अवघड सुद्धा तितकीच नाहीये. मी आता काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये जानकी बहिणीला कसं खोटं ठरवते बघ. आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे सांगायला लागते, ती म्हणजे ऐश्वर्या, की आई तुम्ही आता एकच काम करायचं आहे, तुम्ही या सगळ्यामध्ये नानांची डायरी मात्र आमच्याकडे आणून द्यायची आहे. नानांची डायरी आमच्याकडे तुम्ही एकदा आणून दिलीत ना की या सगळ्यामध्ये मात्र आता सगळं काम झालं म्हणून समजा. आणि त्याच वेळेला मात्र आता लगेचच सांगायला लागते, सुमित्रा सांगायला लागते, नानांची डायरी ती तर मला माहितीये कुठे. आणि असं म्हणत सुमित्राने या सगळ्यांचं काम आता सोपं केलंय. ज्या वेळेला नानांची डायरी हातामध्ये आलेली आहे आणि त्याच वेळेला मात्र आता हातामध्ये असलेले महाभयंकर सत्याचे महाभयंकर पुरावे ज्या वेळेला मात्र आता समोर आले त्यावेळेला जानकी पेटून उठले आणि सुमित्रा पेटून उठले. सगळ्यात जास्त सुमित्राला धक्का बसलाय. आणि ती डायरी मध्ये असं काय लिहिलंय, तर त्या डायरीमध्ये शरूची कारस्थानं, शरूने कसे कसे किती किती वेळेला पैसे घेतले हे सगळं पाहिल्यावरती मात्र आता जानकी सांगते, विक्रांत भाऊजी निर्दोष आहेत आणि खरा दोषी इकडे शर्वरी. त्याच वेळेला मात्र आता इकडे शर्वरी आलेली आहे आणि शर्वरी काहीतरी जानकीच्या विरोधात कारस्थान करायला लागलेली आहे. शर्वरी आता इकडे काहीतरी जानकीच्या विरोधात सांगायला येते आणि त्याच वेळेला मात्र आता चिडलेली सुमित्रा तिचं थोबाड फोडते आणि भास्कर, आतापर्यंत तुझ्यावरती विश्वास ठेवून मी जे काही चुकी केली ना ती चुकी मात्र आता मला समजलेली आहे आणि या सगळ्यामध्ये तुला जोपर्यंत रडा शिकवत नाही मी गप्प बसणार नाहीये असं म्हणत मात्र आता सगळ्याच पद्धतीने इकडे आता नानांच्या मध्ये असलेला तो पुरावा आणि ते सगळं सत्य ज्या वेळेला मात्र आता सुमित्राने समोर आणलंय त्याच वेळेला सुमित्राने या सगळ्यामध्ये मात्र आता शर्वरीचं थोबाड फोडत इकडे नानांनी दिलेला मजकूर सगळ्यांच्या समोर आणलेला आहे आणि शर्वरीचे 3 तेरा वाजवलेले आहेत. शर्वरी या सगळ्यामध्ये आई अचानकपणे कशी पलटली म्हणून आता घाबरून तिच्याकडे पाहते आणि सुमित्रा सांगते, माझी जानकी कधी खोटं बोलणार नाही. एकदा तिच्यावरती विश्वास ठेवून बघितला आणि सगळं सत्य समोर आले. फायनली मात्र आता शर्वरीची रवानगी जेलमध्ये स्वतः सुमित्रा करणार, पण यात पण शरू काही नाटकं करणार का? येणाऱ्या भागात सगळं पाहायला मिळणार.